बरोबर काकांनी सांगितलं होतं 5 किलो गॅस बसेल, तर बरोबर 5 किलो CNG गॅस बसला. तर आता आम्ही जेवायला थांबलोय. एका रानामध्ये असं देवीचं मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या शेजारी मस्त लिंबाच्या झाडाखाली आम्ही जेवायला बसलोय. आणि हे सगळं आम्ही आणलेलं आहे सोबत करून. तर कायची भाजी सांगा बरं याला. टमाट्याची भाजी आहे, भाकरी आहे, शेंगदाण्याची चटणी आहे, बेसन पोळी आहे, भेंडी आहे, भेंडी आहे, चपात्या आहे. मस्त बेत होणार आहे. चपात्या आम्ही आता नाही खाणार, चपात्या बॅकअपला आहे दुपारच्या जेवणाला. आता भाकरी वगैरे संपणार कारण खराब होते. एवढं जेवण आम्ही आत्ता करणार. बाकी वेळ त्याला काय आयटम नाही. 2 किलो सफरचंद आहे. 2 किलो सफरचंद पण शिल्लक आहे आपली अजून. तर ती पण आहे. भरपूर खाणं आहे आता आपल्याकडे, स्टॉक भरपूर आहे खाण्याचा, त्याच्यामुळं जेवणाची चिंता नाही आहे आपल्याला. तर मस्त आता जेवण झालेलं आहे. आणि वॅगनार गाडीचा तुम्हाला एक फायदा सांगतो. तर या ठिकाणी आमची डिक्की, तर तिच्यात पाण्याचा जार आहे. 1 2 3 4 बॅग आहेत. ह्या इकडं आपला स्टो आहे, पातेलं आहे, चमचा वगैरे सुरी ते सगळं खाऊ आहे. परत 2 किलो सापडलेली सफरचंद आहेत. इथं एक बॅग आहे. म्हणजे एवढं सगळं स्टोर होत आहे मागं. म्हणजे तुम्हाला जर कुठं फिरायला वगैरे जर जायचं असेल तर तुम्ही वॅगनार गाडी ही उत्तम आहे, बेस्ट आहे, सगळ्यात बेस्ट उत्तम गाडी आहे वॅगनार. तर आता हे मला सोडून चाललेले आहेत. ही मजा घेतात माझी, आहे का. ही आता माझी मजा घ्यायला लागलेली आहे. तर अशा प्रकारे या गाडीचा फायदा होतो आपल्याला. आता मी मस्त मागं बसतो आणि एक सफरचंद खातो. तिथं गोळा केलेली आता एवढी सफरचंद आहेत म्हणल्यावर मस्त ना 2 दिवस जाते. आणि एवढी सफरचंद गोळा झाल्यात जवळजवळ 2-2.5 किलो. मग हे काय करायच्यात, मग एक आपलं चालता खात राहतो, नाही का. तर मंडळी अशा प्रकारे आपण हंपीत पोचलेलो आहे. हंपी अजून 4 किलोमीटर लांब आहे. तर या ठिकाणी आम्ही हे पाहायला थांबलो आहे. चंद्रशेखर मंदिर आहे, सरस्वती मंदिर आहे, अष्टकोन जलगृह आहे. तर या ठिकाणी इकडं आहे. तर आपण आतमध्ये जाऊन बघू कसं पाहायला भेटतंय आपल्याला. आत्ता आम्ही चंद्रशेखर मंदिरापाशी आलो होतो आणि मंदिरापाशी येताना तर लय उत्साह होता. पण या ठिकाणी आल्यानंतर कळालं की मंदिर बंद आहे. तरी पण मंदिराचं वरचं जे बांधकाम आहे ते अतिशय सुरेख आहे. पण सध्या कालांतराने ते ढासळलं गेलेलं आहे, तुटलेले आहेत. भरपूर मूर्त्या वगैरे कोरलेल्या आहेत वरती, पण त्या तुटलेल्या आहेत. तर आपण अजून आपल्याला पुढं बघू काय पाहायला मिळतंय. पुढं एक मंदिर आहे त्या तिकडे. तर आपण ते सरस्वती मंदिर आहे मला असं वाटतंय. तर आपण तिकडं जाऊन बघू. तर त्याला जर लॉक नसेल तर ते पाहू शकतो आपण, आज जाऊ शकतो आपण. हंपीत आम्ही पोचलोय. खरं असं वाटत होतं की इकडं खूप थंडी असेल, कारण आपल्या भागात खूप थंडी चालू आहे सध्या. जवळजवळ 13-14 डिग्रीपर्यंत टेम्परेचर जाते. पण इथं मात्र तसं नाही आहे. इथं एकदम उलट आहे. इकडं फुल ह्युमिड वातावरण आहे. संध्याकाळची वेळ झाली ह्या बाजूला बघा, पण अजिबात सुद्धा गारवा नाही आहे वातावरणात. उलट गरमी जाणवते. खूप जास्त ह्युमिड वातावरण आहे. मी स्लिपिंग मी विसरून आलो. त्याचा मला आत्तापर्यंत रिग्रेट फील होत होतं, पण आता अजिबात रिग्रेट फील होत नाही. थंडीच नाही तर काय बघ, टेन्शनच नाही. डासांचं जे काय असेल तेच, पण तेवढ्यासाठी आपण चालून घेऊ शकतो. बघा साधारण तुम्हाला दाखवतो कसं आहे. हे बघा, ह्या बाजूला पश्चिम आहे, ह्या बाजूला पूर्व आहे, आणि हे सरस्वतीचं मंदिर असावं. तिथं आम्ही आता पोचलो.
या बाजूला स्नानगृह असावं राण्यांचं. आणि आम्ही इथं बघत बघत चाललो. इथं दगडावरती काहीतरी छोटंसं कोरीव काम दिसतंय. इकडं चाललोय. ह्या दरवाजा इथं फक्त दरवाजा बंद नसावं. इथं पण गेट दिसतंय. ह्या बाजूला सुद्धा गेट लावले आणि बंद आहे. बघूयात लॉक आहे काही कसं आहे. वा वा, इथं रात्रीची सोय फार छान झाली असते. इथं कुलूप आहे का? कुलूप नाही आहे, पण ओपन सुद्धा होत नाही आहे. एकदम जाम आहे. पण रात्रीची सोय छान झाली असते. बघा हे बघा कसं काय मंदिर आहे. हे इथून उचकत नाही. आपण काहीतरी नाही, ताकद खूप लागते. बघू तिकडून उघडतंय का. मंदिरावरती बारीक नक्षी काम आहे. हे बघा इथं देवीचीच मूर्ती आहे. साधारणपणे गणपतीची मूर्ती असते बहुतेक वेळा. गणपतीची मूर्ती असते, पण इथं देवीची मूर्ती आहे. आपण बघा परिसर कसा आहे. एकदम बाहुबली साम्राज्य आहे का नाही, माहिष्मती साम्राज्य. बघा कसं आहे. एक एक गोष्ट बघू, पडलेले अवशेष बघून असं वाटतंय तर प्रत्यक्षात हे जेव्हा साम्राज्य उभं असेल इस्लामी आक्रमण होण्याच्या आधी, तेव्हा कसं असेल, किती सुंदर असेल, किती अलौकिक असेल. दरवाजा उघडून आतमध्ये आलो आहोत. बघा भगवान शंकरला समर्पित असलेले हे मंदिर आहे. ते वाटतच होतं, कारण 3 दरवाजे असलेले नेहमी बहुतेक भगवान शंकराचेच मंदिर असतात. एकदम छान कोरीव काम केलेलं, जरासं हेमाडपंथी शैलीतलंच असं हे मंदिर आहे. 1 2 3 4 5 6 खांब मुख्य आहेत आणि त्याला आजूबाजूला 6 म्हणजे 12 खांबावर असलेलं मंदिर आहे. आणि आपण आता बघूयात, आतमध्ये जाऊया. अंधार आहे प्रचंड. भगवान शंकरांना समर्पित इथं गर्भगृह आहे आणि अजिबातच आवाज घुमत नाही. जे आपल्या महाराष्ट्रातल्या मंदिरांमध्ये घुमतो ना, तसा अजिबातच इथं आवाज घुमत नाही. दगडांची लांबी रुंदी ही खूप विशाल आहे. बघा भगवान शंकरांची शृंखला काय म्हणू शकतो आपण, पिंड, शृंखला नाही शब्द योग्य, पिंड. इथं मूर्ती कोरलेली इथं कशाच तरी मूर्ती आहे. पण ते तो रावण आहे, त्याला 10 हात दिसतात आपल्याला. त्याने हे सावरून घेतलेलं असं चित्र दाखवलं इथं. आणि ही पिंड आहे ज्याच्यामध्ये शाळीग्राम नाही आहे. आणि हे बघा बघण्याजोगं दृश्य बघा कसं आहे, भारी आहे का नाही. आता ह्याच्यावरचा कळस पडून गेला आहे. साम्राज्याच्या अस्तित्वाच्या खुणा फक्त राहिल्यात, पण तरीसुद्धा थोडासुद्धा आवाज घुमत नाही आहे, जो की आपल्या सगळ्या महाराष्ट्रीयन मंदिरांमध्ये आवाज घुमतो. बाकी कोरीव काम नाही आहे मंदिराच्या आत. हे गर्भगृह आहे. गर्भगृहामध्ये जास्त का हे नाही. इकडं पाणी जायला ह्या बाजूला रस्ता आहे आणि हे असं सगळा गर्भगृह आहे. लांब लांब दगड आहेत लांबीनं असलेले. छान आहे मंदिर, थंड आहे. जर इथं रात्रीची सोय झाली असती तर आमचं फार भारी काम झालं असतं या ठिकाणी. पण ओव्हरऑल मंदिर छान आहे. हे आपल्यासारखीच कधी इथं वटवाघूळ दिसत असेल तुम्हाला. हे बघा वटवाघूळ पिल्ले आहेत त्यांची, उलटी टांगून पडलेली आहेत. इथं वेगवेगळे प्राणी कोरलेत. इथं कोण कोण स्त्रिया दाखवल्यात, दासी दाखवल्यात. हे एक वृक्ष दाखवला आहे इथं. आणि ह्या वृक्षावरती ह्या सगळ्या जणी चढतात वरती जाऊन काहीतरी कृत्य काहीतरी असेल जे आपल्याला माहिती नाही. इथं मोर आहे, ज्याने नाग पकडलाय, तोंडात तो नाग खातोय. इकडं नृत्य करणारी एक दासी आहे. ह्या बाजूला खाली सुद्धा तशी नृत्य करणारी दासी आहे. आणि मत्स्य अवतार दिसतोय इथं. ह्या बाजूला बघू शकता शंखचक्र गदा असतं. इथं हत्ती आहे आणि फारच छान आहे, सुंदर मंदिर आहे. अजिबातच आवाज नाही न होणार असं. तर या ठिकाणी अष्टकोन स्नानगृह आपल्याला पाहायला मिळतंय. तर हे अशा प्रकारे इथं राण्यांचे स्नानगृह
असं सुद्धा म्हटलं जातं. तर या ठिकाणी त्याचं असं स्ट्रक्चर आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हे पाहायला मिळतंय. तर खूपच सुंदर आहे. आणि या ठिकाणी मध्यभागी पाणी आहे थोडंसं. कदाचित तिथे राणी बसत असावी त्या मध्यभागी जाऊन तिथं बसत असावी आणि त्याच्यासाठी बांधलेला हा तलाव आहे. तलाव पण मित्रांनो बघा कसा बांधलेला आहे. तर वरून दगड ह्यावरती ठेवलेला आहे, खालून हा खांब उभा केलेला आहे, त्यावरती हा दगड मध्ये काहीच म्हणजे सिमेंट वगैरे किंवा चुना वगैरे असावं, कदाचित असावं. आता तुम्ही इथं बघितलं तर इथं थोडंसं दिसतंय, कदाचित ह्याच्यातलं गेलेलं असावं चुन्याचं जे काही मिश्रण भरलं असेल. कारण आतल्या बाजूला बघितलं तुम्ही ना तर तुम्हाला ते दिसेल जरा ते मिश्रण आहे आणि त्याला खुणा केलेल्या आहेत. म्हणजे चुना गूळ असं सगळ्या गोष्टी एकत्र मिक्स करून किंवा शिसं मिक्स करून सगळ्या गोष्टी केलेल्या असाव्यात. दिसते आतल्या काही खुणा आहेत. इथलं ह्या बाजूचं निघून गेले, कारण एवढं नुसतं ह्याच्यावर राहणं शक्य नाही, पॉसिबल नाही. त्याला जरा काहीतरी धरून ठेवायला गोष्ट पाहिजे. कारण हा दगड आपल्या इथं कार्बन जो म्हणतो आपण बेसाल्ट खडक जो म्हणतो महाराष्ट्रातला तसा नाही. हा जरा संगमरवर टाईप असा दगड आहे की थोडासा टपरा उडला तर हा दगड आहे ना लगेच निसटून त्याचे तुकडे पडू शकतात आणि हे निसटू शकतं. 2 दगड तुम्ही जर एकमेकाला घासले तर ह्याचे लगेच टपरे उडतील, असा हा दगड आहे. हा तेवढा भक्कम नाही, त्यामुळे 100% ह्याला कशाने तरी बांधलेलं असू शकतं. त्याला काहीतरी मिश्रण देऊन चिकटलेलं असू किंवा आतमध्ये नरमादी सारखा प्रकार सुद्धा असू शकतो. त्याला असे असू शकतं. लॉकिंग सिस्टीम पण असू शकते. ह्याला इथं लॉक आहे आणि हे ह्याला मध्ये होल आहे, त्यामध्ये ते बसवलेलं आहे. अशा पद्धतीने हे लॉक केलेलं असू शकतं. पण हे नुसतं हा दगड खालनं इथून उचलून ह्याच्यावर ठेवायचा सोपं काम नाही. हा दगड सुद्धा भक्कम वजनाचा आहे, 1000 टनाचा असू शकतो, एवढा वजनाचा आहे. हे उचलायला सोपं नसणार आहे. हे ह्याला उभं करणं आणि पुन्हा त्याच्यावरती हे करणं ते मोठ्याने एवढे आडवे तुम्ही दगड जर बघत असाल ना तर हे एवढे आडवे दगड असे पाडणं आणि पुन्हा त्याला हे मध्ये 2 सपोर्टला असा दोन्हीच्या मध्ये हा दगड उभा करून पुन्हा त्याच्याकडे ठेवणं सोपं काम नाही. तुम्ही जो खाली आडवा दगड बघताय ना तोच आडवा दगड एवढा नाही सुद्धा खाली, आणि तो ह्याच्यापेक्षा जास्त लांब आहे. हा मध्ये तुटलाय ना, हा वरचा दगड जो इथून चालू होतो त्याची जे काय हे ते इथपर्यंत येते बघा तुम्ही. एवढं ह्याच्यावरती असं लॉक केलेलं आहे सगळं गोष्टी आलेल्या. वरती जरा टेरेस टाईप दिसतं कारण इथं जरा फुल दिसतं. इथून जायला आत्ता रस्ता दिसत नाही कुठून सुद्धा, पण इथून वरती सुद्धा काहीतरी असू शकतं. त्या बाजूला एक काही इमारती आहेत छोट्या पडद्यात झालेल्या, कदाचित त्यांचं सगळं आंघोळी वगैरे झाल्यानंतर कपडे बदलण्यासाठी किंवा राणी महाल वगैरे असं काहीतरी असू शकतं. त्याच्या आता फक्त ज्योती शिल्लक आहेत, काहीच अवशेष शिल्लक नाही राहिलेले. एका महान साम्राज्याच्या राणीचा हा आपण स्नानगृह, अष्टकोणी स्नानगृह इथं पाहतो. ह्या बाजूचं एक तुम्ही सीन बघा, आता सूर्य मावळतीला आहे, जबरदस्त आणि सीन किती सुंदर चित्र दिसतंय. खूपच सुंदर आहे. थोडंसं आपण तो जो कॅमेरा जर ॲडजस्ट केला किंवा जेव्हा उत्तरायण सूर्याचं चालू होईल तेव्हा ते बरोबर ते जे दार आहे त्या दारामधनं तो सूर्य दिसू शकतो. किंवा आपण असा एक पिक्चर घेऊ शकतो की कळसावरती बरोबर सूर्य आलाय, अशा पद्धतीने असा एक फोटो येऊ शकतो त्याला. तर मंडळी असा होता आजचा अशा प्रकारे हा व्हिडिओ होता आजचा. तर आजच्या व्हिडिओमध्ये प्रवास झाला आपला भरपूर. आता दमलेलो आहे प्रवास करून. आणि या ठिकाणी आपण सरस्वती मंदिर बघितलं, त्यानंतर अष्टकोन स्नानगृह पाहिलं. तर या ठिकाणी अजून आपण हम्पीमध्ये 2 ते 3 दिवस राहणार आहे. तर मी हा व्हिडिओ इथंच थांबवतोय, कारण की व्हिडिओ खूप मोठा होईल. जर एकच व्हिडिओ जर बनवायचा म्हणलं तर खूप मोठा होईल, त्यामुळे मी हा व्हिडिओ इथंच थांबवतोय. पुन्हा उद्या आपण दुसरा व्हिडिओ बनवणार आहोत. तर उद्याचा व्हिडिओ आपला हम्पीतला असणार आहे. तर तुम्ही जर आपल्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे पुढच्या व्हिडिओची येणारी लिंक तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. तर व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.